तर नमस्कार, मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. सकाळ झाली आहे कोकणात, बघू शकता तुम्ही मागे माझ्या. आणि आज आम्ही आमच्या जागेत झाडं लावतलो. तर कोणती झाडं, तर ती आहेत आंब्याची, म्हणजे हापूस आंबू. 5 झाडं आहेत आता सध्या. ती घेऊन त्या आता घराकडे होती, घराकडून ते जमिनीत नेतलो आणि लावतलो. तर तुमका ह्यो पूर्ण व्हिडिओ दाखवतले कशी आम्ही झाडं लावतो, काय काय करतो. त्यासाठी पहिली आता हैसून डोक्यावरनं किंवा हातातून घेऊन ती झाडं लावची आहेत. ही बघा, ही झाडं आहेत आणि ह्याच्यातलं एक आहे ते पायरीच आहे. पायरी नाही, सॉरी, केशर आहे. केशरचं, हां, हे वालं केशरचं झाड आहे आणि बाकीचे हापूस आहेत. आणि तिकडे काजूची कलम आहेत वेंगुर्ला 7 नंबर. तर आता सध्या आम्ही ही झाडं लावतोय कारण का पाऊस खूप होता आठवडाभर, त्याच्यामुळे आम्हाला लावायला भेटली नाहीत. तर आज जरा दाखवतो एकदा, थांबा जरा, वरती बघू शकता. तसं आहे आज पण पावसाचंच लक्षण आहे, बट अजून तर काल रात्रीपासून पाऊस नाही पडलाय बऱ्यापैकी. म्हणून आता ही झाडं घेऊन एक घमेल्यात टाकले. बघू, जर घमेल्यात डोक्यावर घेऊन जर नीट जात असतील तर बघू, नाहीतर मग हाताने उचलून तिकडे जाणार. सिंबा पण मस्तपैकी बसलेला आहे इकडे, कोकणाचा आनंद लुटता. इकडनं व्ह्यू बघा, याच्याकडनं व्ह्यू बघा डायरेक्ट समोर. तर आता ही घमेले डोक्यावर घेऊन एक एक नेता होत. हा बघा, हा आमचा छोटा शेतकरी. बघा, हे आता असं डोक्यावर घेऊन जातो. थांबा जरा, मी मदत करते. ते मी हे पण घेतो जरा, मला पण लागणार काय ते खाली. चला, या बघा, या घेतला डोक्यावर. हे दा रे, तू पण घे एक. हे जा घे. हा, ते घेतय. देऊ तुम्हाला, देऊ. चला, येते. तर आता ही जी आम्ही झाडं आणलो ती 3 वर्षाची आहेत आणि त्याच्यासाठी खड्डे 2x2 असे सांगितलेले आहेत आम्हाला, खणूक. तर आता आम्ही खणताव होय, ती पण दाखवतोय कसे खणताव, केवढं मोठं होतं खड्डो, त्याच्यात नंतर काय काय टाकतं लाव, तर सगळं सांगते. तर तुम्ही स्टे विथ मी, आमच्यासोबत राहा, व्हिडिओ बघा. आता आपण प्रोसेस करूया आणि मी दाखवतो कुठे लावते ती. आता बघा, यो छोटो आमचा आता शेतकरी होतो, एका ट्रेनिंग देता हळूहळू. तर हे बघा, ही पूर्ण जमीन आहे, जिकडे तो बैल आहे ना तिथपर्यंत, म्हणजे त्याचा पुढचं पण वाफा आपलंच आहे. इकडे ऑलरेडी आम्ही गावठी काजू लावलेले आहेत, या तुम्ही बघू शकता. हे बघा, इकडे एक आहे, ती आता नीट करू आम्ही. तिकडे एक होती, ती गेली. या अशा सगळ्या टोटल 12-13 आहेत गावठी काजू. आणि आता ह्याच लाईनीत आता ही काज आहे ना, तर इकडेच समोरच आम्ही, म्हणजे आता जिकडे घमेल ठेवलं आहे तिकडेच खड्डा करून कलमाचं लावू. म्हणजे ह्या लाईनीत, ही अशी लाईन बघा. जास्त कोपऱ्यात नाही लावत आहे कारण का वरती बघा ही झाडं आहेत ऑलरेडी. आणि पावसात काय होतं, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पानांवर पण पाणी येतं, आणि पानांचं पाणी जर इकडे जर झाड लावलं आम्ही ह्या ठिकाणी, तर ते पानांवरचं पाणी डायरेक्ट त्या रोपावर येणार आणि त्याच्यामुळे झाडाला इफेक्ट होतो. कधी कधी झाड खराब होतं आणि मरतं पण. त्याच्यामुळे आम्ही डिस्टन्स ठेवतोय. आता हे आम्ही खड्डो खणतो लाव, ह्यो विनाकारणचं काम करता. आणि दुसरं पण आम्ही हे बघा, हेच लावतो ह्याच्या समोर. ह्यो बघा, ह्यो खाऊ किलो हवी. बघू आता, इकडे अजून लावायचेत आम्हाला पुढे प्लॅन, आणि नंतर जमलंच तर त्या ठिकाणी पण आम्ही वेंगुर्ला काजू लावणार आहोत. मग तेव्हा इकडच्या ह्या झाडांची इकडचे जे फांदे आहेत त्या मारून घेऊ आम्ही. झाडं तोडणार नाही, हे तोडून काय फायदा नाही, उगाच तोडायचे कशाला चांगली झाडं ही. फक्त इकडच्या फांद्या मारून मग इकडे पण झाडं लावायला भेटतील. तर आता बघूया, आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आणि एकदा व्ह्यू बघा, पाऊस पण पडला चांगलं, हे बघा वाफ्यात पण, आणि पाणी साठलेलं. ते बघा, ते पण वाफ्यात
झूम करून दाखवतोय तुमका. हा बघा तो वाफो ना, थंय पण पाणी साठलेला, खाली पण साठलेला. आणि वातावरण हा तसा आज पण पावसाचा, अजूनपर्यंत तरी पाऊस पडलेलो नाही. तर आता लगेच आम्ही कामाक सुरुवात करतो, खड्डे पाडतो. आता 2च सध्या झाडं आणलो, ती लावतो. कारण का दोघांनी एकेका डोक्यावर एकच घेतलं झाड. तर आता लावतो एक एक. जर टाइम भेटलो तर अजून 2 आणतो लाव आणि ती पण लावतो लाव. अरे दाखवू का नको? काय नाही, हे बघा मुंबईचं पोरगो आहे कसं खड्डो खणता. हे एवढं त्यानं नाही केलं ना, मी केलंय. तर आता खणता वरतीवर. एवढं नको पुढे. हे आपल्याला 2x2चा हवाय. उठ दे, आता मी करतो. आता थोडासा खड्डा खणलाय आम्ही, दाखवतोय. बट तुमका कोकणातली शान दाखवते, जरा थांबा. ही बघा, ही आपली लाल परी, प्युअर लाल परी, या ओरिजिनल लाल परी जाता. जस्ट व्ह्यू. ही बघा, ही आता अशी वरती जाऊन तिकडे स्टॉप आहे आमचा डगरेवाडीचा. हे बघा, अशी जाऊन तिकडे तो स्टॉप आहे डगरेवाडीचा, तिकडे थांबते. आता पण एवढंच खड्डो झालो, अजून ह्याच्याहून डबल टिबल करूचो आमका. पण जरा थांबलाव, काय आमका पण धाप लागता. आम्ही आता खड्डो खणतो आणि मग दाखवतोय, पूर्ण झाल्यावर दाखवतोय की केवढं मोठं केलं आम्ही तो खड्डा. तर आता एवढा खड्डा झालाय. थोडासा अजून हवा होता, बट आमची पावर संपली. बट हा आहे चांगल्यापुरता आम्ही खड्डा खणलेला. तर ह्याच्यात आम्ही आता फॉरेस्ट पावडर, त्यानंतर ही मुंग्यांची पावडर. तर हे का, तर आतमध्ये मुंग्या आणि वाळवी लागते आणि त्याच्यासाठी ती न लागावी, त्यासाठी ही फॉरेस्ट पावडर. आणि हे बघा, ही जी आहे ती मुंग्यांची पावडर आता टाकतो. हो, सगळं नाहीच, 1 किंवा 1.5 ढेप आता ही शेणाची आहे ना, ती हे टाकून ती माती कोलसवणार थोडीशी. हे बघा, कचरो टाकूया थोडं. बस झालं एवढंच. अजून टाकताय? हे बघा, इकडे टाका, इकडे टाका. नाही ते हे करायचं लागणार. बस झालं आता, ते असून दे पान. आता हे मिक्स केलं आम्ही. त्याच्यावर थोडीशी माती आली. बस बस बस. आता या रोप घेता. तर आता ही जी पिशवी आहे ती प्रॉपर निघायला हवी. थोडीशी होते माती, बट जेवढी ती परफेक्ट निघेल तेवढं झाडासाठी चांगलं असतं. काय कोयतो आणू? तेवढ्यासाठी आता सांगायला बी काय आम्ही विसरलो, कोयतो आणू. अजून येईल ती. हे बघा, ह्याची बघा काय चालली आहे मज्जा. तर परफेक्टली आलेलं आहे एकदम, बघा प्रॉपर आलंय.
आता ही जी आहे ती माती फोडायची नाही आपल्याला, आता ही आजूबाजूची ती टाकायची आपण त्याच्यात. हे खरं तर आता मी खोऱ्याने ही माती ओढून घेतो, मग दाखवतो तुम्हाला परत. तर हे बघा झाड लावलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी भर पण घातली आहे आम्ही. आता थोडीशी अजून नॉर्मल भर घालून इथे असे साईडला चांगली हे करून हे झाड आपलं कंप्लीट झालं. तर कसं 95% कंप्लीट झालं आहे. फक्त परत एक असा गोल फेरा मारून ना ती माती परत थोडीशी घ्यायची आजूबाजूला अशी लावून की झालं. आणि आता दुसरा खड्डा पण आमचा थोडासा झाला आहे, बट आता इकडे ते मूळ भेटलं एक, तर ते आता काढायचं म्हणून थांबलो आहे. बघा तुमका बोललं आहे ना पाऊस पडल्यामुळे पाणी साठला. हा बघा वाफ्यात आणि पाणी चांगलाच साठलं आणि व्हाळातलं पाणी दाखवते तुमका. तर या बघा ह्यो कोकणात एका व्हाळ म्हणतात. आम्ही जेव्हा लहान होतो आणि यायचो गावी गणपतीत किंवा मे महिन्याच्या एंडिंगला पण असायचो ना आम्ही, तर पाऊस लागल्यावर आम्ही ह्या व्हाळ्यात मस्तपैकी मज्जा करायचो. लोक कपडे धुवायचे, म्हणजे इकडे नाही आमच्या ॲक्च्युली आमच्या घराच्या मागे पण 2 व्हाळ आहेत आणि थोडे मोठे आहेत त्याच्यावर. तर तिकडे तेव्हा जर आणि 10-1 वर्षापूर्वी कसं ह्याचं गव्हर्नमेंटचं पाणी नसायचं. हा बघा हा व्हाळ बघा इकडनं असं येतोय पूर्ण. एकदा फक्त व्ह्यू बघा, कोकणात पाऊस पडल्यावर कसा व्ह्यू येतो. आणि अजून 1 महिन्यानी इकडे भात शेती उभारेल, म्हणजे हे पण वाफे भात शेतीचेच आहेत. आणि आपण जिकडे आता काजू आणि कलमं लावली ती पण भात शेतीच आहे. तर अशा प्रकारे आमची 3 कलमं लावून झाली आहेत, अजून 3 आहेत आणि 5 वेंगुर्ला काजी आहेत. सॉरी 2 कलमं आहेत आणि 5 काजी आहेत. ती बघू आता संध्याकाळी 2 ती कलमं आहेत ती इकडे लावून घेऊ. तुम्हाला एकदा दाखवतो 3 कलमं लावली आहेत ती. आणि 2 काजूंना आम्ही भर घातली शेणखत टाकून. हे बघा फर्स्ट हे कलम लावलं आहे, हे केशर आहे. त्याच्यानंतर ही काजू आहे, तिला शेणखत टाकून थोडीशी भर घातली आहे, जास्त नाही थोडीशीच. नंतर मग संध्याकाळी आल्यावर ह्या काजूला शेणखत टाकू आणि भर घालू. आणि हिला एक घातली आहे. आणि हे बघा हा देवगड हापूस, म्हणजे हापूसचं कलम, याला पण एक झालं आहे भरभीर घालून. सेम हे दुसरं. आता अजून एक लावणार तो संध्याकाळी. हे बघा इकडे एक लावू आणि एक दुसरं येते त्या वाफ्यात लावू, बघू हो. तर आता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. संध्याकाळी काय आहे, मला पाऊस नसेल, पाऊस असला किंवा नसला तरी लावायची तर आहेतच आम्हाला झाडं. बट जर पाऊस असेल तर मला दाखवायला भेटणार नाही, म्हणून आपण हा व्लॉग इकडेच एंड करूया. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो मान्य आहे की मी रोज अशा व्हिडिओ नाही टाकत, बट माझ्याकडे व्हिडिओ काढलेले आहेत, बट मला सध्या त्या टाकायला भेटल्या नाहीत मे महिन्यात. कारण का मे महिन्यात मी पण आंब्याचा बिझनेस करत होतो, त्या घाई गडबडीत 1 महिना मला व्हिडिओ टाकायलाच भेटल्या नाहीत. तर क्षमा करा त्यासाठी. आणि आता उद्या किंवा 2 दिवसात आम्ही मुंबईला येणार आहोत, तर तुम्हाला नक्की व्हिडिओ दररोज भेटतील. पाऊस सुरू झाल्यावर आपण पनवेल परत त्या आजूबाजूच्या साईडला पण फिरू, तिकडचे पण काही तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर आपण हा व्हिडिओ एंड करूया. आमच्या चॅनलला म्हणजे मालवणी किचन अँड ब्लॉग या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आपलं कोकण दाखवा आमच्यासोबत, आम्ही जी झाडं लावतोय ती दाखवा कशी लावतो ती. आणि कोणाला माहिती असेल तर ते आम्हाला सांगा पण की अशी झाडं लावायची तशी नाही, ते कमेंट पण करा. तर धन्यवाद. चला.